कृषी उत्पादनं प्रक्रिया केल्यानंतर निर्माण करणार आहात, तर हे देशी, भारतीय आणि विदेशी बाजारपेठेत पोहोचवण्याचं काम करते. मला असं वाटतं की आमच्या शेतकऱ्यांनी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी खरंच आपल्याला एक्सपोर्टमध्ये काम करायचं आहे. सगळ्यांना एक्सपोर्ट शब्द आवडतो, त्याच्याविषयी आकर्षणसुद्धा आहे, परंतु आम्ही सगळेजण घाबरतो. परंतु माझं तरुण शेतकऱ्यांना आव्हान आहे की हे काही रॉकेट सायन्स नाही. फक्त जागतिक बाजारपेठेला ज्या गोष्टी आवश्यक आहेत की चांगल्या मापदंडानुसार आम्ही आमच्या प्रोडक्टची निर्मिती केली पाहिजे, चांगलं पॅकिंग असलं पाहिजे, चांगलं ब्रँडिंग असलं पाहिजे, म्हणजे आमचं उत्पादन गुणवत्तापूर्ण असलं पाहिजे, याची काळजी घेण्याची आपल्याला या ठिकाणी खूप गरज आहे. ग्रीन ॲग्रो बाजारचं ज्याला आपण असं म्हणूया की जी आमची ओळख आहे, आमची जी ताकद आहे, आमची जी स्ट्रेंथ आहे, किंवा ज्या कीज एरियामध्ये आम्ही काम करतो, तर ते महत्त्वाचं असं आहे की शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी व्यावसायिक व्यवस्थापन करून देण्याचं काम आपण करतो. हाके सरांनी सुद्धा तो विषय सांगितला की लेबर मॅनेजमेंटवर आपण काम करत नाही. 1 लिटर दूध उत्पादित करतो तर आपला कडबा कुट्टी चारा घरचा असतो, घरचेच लोक आपण काम करतो, त्याच्यामुळं त्या चाऱ्याचं मूल्य, आपल्या कष्टाचं मूल्य आपण त्यामध्ये पकडत नाही. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या व्यावसायिक व्यवस्थापनामध्ये येतात. सिस्टीम प्रोसेसमध्ये काम झालं पाहिजे. त्या कामाचं जसं व्यावसायिक व्यवस्थापन झालं पाहिजे तसं आर्थिक व्यवस्थापन, अकाउंटिंगसुद्धा चांगलं झालं पाहिजे. हे काम ग्रीन ॲग्रो बाजार या ठिकाणी करते. निर्यातीसाठी जो वित्त पुरवठा लागतो, आपल्याला बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी माहीत नसतील. आपल्याला असं वाटतं की आता निर्यात करायची आहे, आमच्याजवळ 5 लाखाचा माल आज तयार आहे, 1 कंटेनर आम्हाला पाठवायचं आहे, ते जर आम्ही 5 लाख यामध्ये गुंतवले तर परत आम्ही वित्त पुरवठा किंवा फायनान्स कसं उभं करायचं. तर यासाठी बँका या ठिकाणी लेटर ऑफ क्रेडिटवर आपल्याला अर्थसहाय्य करतात, ते उभं करून देण्याचं काम आम्ही करतो. निर्यात प्रक्रियेचे जे दस्तावेज असतात की वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, फसाईचं लायसन आहे, BRCचं लायसन आहे, ISO आहे, काही ज्या ठिकाणी मीठ आणि यामध्ये मासलमध्ये काम होतं त्याला हलालसारखे लायसन लागतात. तर अशा प्रकारचे सगळे लायसन्स या ठिकाणी तुम्हाला मिळवून देण्याचं काम ग्रीन ॲग्रो बाजार कंपनी करते. भारतीय आणि विदेशी बाजारपेठामध्ये विविध कृषी उत्पादनांची मागणी आणि निर्यात हाताळणी करण्याचं काम ग्रीन ॲग्रो बाजार करते. चांगल्या पद्धतीची टेक्नॉलॉजी आपण यूज केली पाहिजे, यासाठी ग्रीन ॲग्रो बाजार आपल्याला सहाय्य करते. आणि महत्त्वाचं, मी आधी जसं सांगितलं की तुमचं जो प्लॅन्ट आहे, तुमचं जे उत्पादन आहे, त्या ठिकाणी व्यावसायिक व्यवस्थापन करणं, आर्थिक व्यवस्थापन करणं, त्या मालातल्या भावाचं जे चढ उतार आहे त्या चढ उताराच्या संदर्भानं लक्ष ठेवणं आणि या सर्वांचं योग्य नियोजन करून तुमच्या मालाला चांगला भाव मिळवून देण्याचं काम ग्रीन ॲग्रो बाजार या ठिकाणी करते. की हा माल आपण ग्रीन ॲग्रो बाजार कंपनी घेणार, मग तो विकणार कशा पद्धतीनं, म्हणजे आम्हाला स्वतः तो माल विदेशामध्ये विकायचा आहे की ग्रीन ॲग्रो बाजार यामध्ये मध्यस्थाची भूमिका करणार आहे. तर मला असं वाटतं की शासनाचं जे धोरण आहे, मागच्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा जवळपास 10,000 नवीन शेतकरी उत्पादक कंपन्या तयार झाल्या पाहिजे, या पद्धतीचं शासनाचं धोरण होतं. त्यामागची भूमिका ही होती की शेतकरी स्वतः मालक झाले पाहिजे. ग्रीन ॲग्रो बाजार निश्चितपणे, तुम्ही जर ग्रीन ॲग्रो बाजारला माल देत असाल तर आम्ही तो आमच्या ब्रँडमध्ये निश्चितपणे विदेशी बाजारपेठेमध्ये विकू. परंतु डाबरे साहेब या ठिकाणी आहेत, कृषी खात्याचं जे धोरण आहे, केंद्र आणि राज्य सरकारचं जे धोरण आहे की शेतकरी हा मालक झाला पाहिजे. त्यामुळं मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी स्वतःच्या ब्रँडमध्येच स्वतःचं उत्पादन त्या ठिकाणी तयार केलं पाहिजे आणि त्याच पद्धतीनं त्याची विक्री केली पाहिजे. यामुळं काय होईल, एकदा तुमचे बाजारपेठेमध्ये पाय रोवले, तुम्ही चांगल्या पद्धतीनं उत्पादन निर्माण करू शकला, चांगली बाजारपेठ मिळू शकला, तर दुसऱ्या लोकांपुढे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये हात पसरवण्याचं काम राहणार नाही. ग्रीन ॲग्रो बाजार असो किंवा कृषी खाता असो, कुठलंही आपण जेव्हा लहान मूल चालायला सुरुवात करतं तेव्हा त्याचे आई वडील त्याला थोडा हात देतात, ते त्याच्या पायावर उभं झालं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करतात. पण माझं या कार्यक्रमाच्या निमित्तानं शेतकऱ्यांना कळकळीचं आव्हान आहे
की कृषी खात्याचं सरकारचं काम आहे की तुम्हाला पाठबळ देणं, तुमच्या पायावर उभं करणं, परंतु तुम्ही सातत्यानं जर सरकारकडे कृषी खात्याकडे अपेक्षेने पाहत असाल तर मला वाटतं हे साफ चुकीचं आहे. सरकारला किंवा कृषी खात्याला तुमच्याकडे लक्ष द्यायचं नाही अशातला भाग नाही, परंतु मग जे आतापर्यंतचे प्रयत्न बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सातत्यानं कृषी खातं घेतं आहे की तुम्ही स्वतःच्या पायावर उभे झाले पाहिजे, तुम्ही स्वतः निर्भर झाले पाहिजे, याला कुठलाही अर्थ राहणार नाही. त्याच्यामुळं मला असं वाटतं की हे जे उत्पादनं तयार होत आहे तर या उत्पादनांचं मार्केटिंग, ब्रँडिंग, पॅकेजिंग हे स्वतः शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या ठिकाणी केलं पाहिजे. यासाठी भारतीय बाजारपेठ असो, विदेशी बाजारपेठ असो, याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं ग्राहक मिळवून देण्याचं काम ग्रीन ॲग्रो बाजार करेल, याची ग्वाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी देतो. आम्ही आधी सांगितलं त्याप्रमाणे जे सर्टिफिकेट लागतात त्या सर्टिफिकेटमध्ये आपण मदत करतो आहोत. सोबतच वारंवार विषय येतो, कुठलंही उत्पादन निर्मिती करायचं असेल, आज आम्ही पोल्ट्री फीड तयार करतो, त्यामध्ये डेअरी फीड तयार करण्याचा आमचा मानस आहे, पण कुठलंही उत्पादन आपल्याला तयार करायचं असेल तर गुणवत्तेशिवाय आपण टिकू शकत नाही. आपली साधारण मानसिकता कशी असते की चला आम्ही हे बनवतोय, हे विकल्या गेलं पाहिजे, परंतु तरुण मित्रांना आणि ज्येष्ठ शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की जागतिक बाजारपेठेमध्ये जशा संधी प्रचंड आहेत तशी स्पर्धासुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळं कुठलंही आपण साधारण उत्पादन या ठिकाणी घेऊन जाऊ आणि ते विकल्या जाईल तर असं होणार नाही. त्याच्यामुळं गुणवत्तेशी तडजोड आपण करायला नको. आपण अनेक कंपन्यांचे उत्पादनं बघितले, अनेक कंपन्या त्यांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनामुळं आज जगात एक नंबरवर आहेत. अनेक कंपन्या त्यांच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळं त्यांनी गुणवत्तेशी तडजोड केल्यामुळं त्या रसातळाला गेलेल्या आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की शेती जरी उत्पादन असलं शेतीतलं तरी शेतकऱ्यांनी गुणवत्तेशी कुठली तडजोड करायला नको. आणि ही जी गुणवत्ता आहे ते जे पॅरामीटर्स आहेत की विदेशी बाजारपेठेमध्ये कशा पद्धतीचे पॅरामीटर्स फॉलो केले जातात, कशा पद्धतीचे मापदंड त्या ठिकाणी अवलंबले जातात. आपण बऱ्याच वेळा पाहतो की विलास शिंदे यांची सह्याद्री फार्मर्स आहे, विदेशी बाजारपेठेमध्ये जर त्यांना लंडनमध्ये ते द्राक्षांची निर्यात करतात तर पेस्टिसाईडचं प्रमाण त्या ठिकाणी किती असलं पाहिजे याचे काही पॅरामीटर्स आहेत. सौदी अरेबियामध्ये आणि दुबईमध्ये जेव्हा आपण वेगवेगळ्या अन्नधान्याची निर्यात करतो आहेत, तर हे जे पॅरामीटर्स आहेत हे फॉलो झाले पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. यासाठी सुद्धा आपली मानसिकता सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या ठिकाणी ठेवली पाहिजे. आणि मला असं वाटतं या प्रत्येक विषयामध्ये आपल्याला ग्रीन ॲग्रो बाजार या ठिकाणी सहकार्य करेल. माझ्या या प्रेझेंटेशनचा समारोप करण्यापूर्वी शेतकरी उत्पादक कंपन्यांना निर्यात करायची आहे, त्यांनी पूर्णपणे आमच्यावर विसंबून राहायला, विश्वासानं विसंबून राहायला काही हरकत नाही. ही ग्वाही मी या कृषी खात्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि डाबळे साहेबांच्या समक्ष तुम्हाला देतो. म्हणजे जे जे तरुण मंडळी, जे जे शेतकरी उत्पादक कंपन्या या ठिकाणी निर्यात करण्यासाठी इच्छुक असतील, त्याला निर्यातीमधला न जरी माहीत नसेल, एबीसीडी जरी माहीत नसेल तरी प्रत्येक टप्प्यावर कोणते कागदपत्र आवश्यक आहेत, प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कसं जायचं आहे, ही सर्व बाबींची माहिती देणं एवढंच नव्हे तर त्याची पूर्तता करून देण्याचं काम ग्रीन ॲग्रो बाजार करेल. मी असं आश्वासन या ठिकाणी देतो. म्हणजे मला सांगायचं आहे की यू जस्ट फोकस ऑन एक्सपोर्ट वी कव्हर युअर रिस्क. म्हणजे तुम्ही फक्त एक्सपोर्टवर फोकस करा, त्याच्या संदर्भातले जेवढे जेवढे काही गोष्टी आहेत, जे धोके आहेत, ते सर्व ग्रीन ॲग्रो बाजार स्वीकारायला तयार आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. ग्रीन ॲग्रो बाजारच्या निर्यातीच्या व सर्व विषयांच्या संदर्भानं आम्ही काही कामं या ठिकाणी करत आहोत. म्हणजे तुम्हाला ज्या अडचणी येतात, तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला एखादा माल निर्यात करायचा आहे, एखादा अन्नधान्य निर्यात करायचा आहे, तर आपल्याला कोणत्या राष्ट्रामध्ये निर्यात करायचा आहे, त्याच्या डॉलरमध्ये काय किमती आहे. आपण जेव्हा दुबईला जातो तर दुबईचं दिनार आहे, एखाद्या कंट्रीचं रुबेल असतं, कुठलं डॉलर असतं. तर याच्यामुळं काय होतं की त्या भावामध्ये सातत्यानं चढ उतार येतो. त्याच्यामुळे आज भारतात या मालाची किंमत काय आहे आणि विदेशामध्ये किंमत काय आहे, हा जो आजचा फरक आहे. बऱ्याच वेळा असं होतं की या ठिकाणाहून आपलं शिपमेंट निघतं, आपला करार या पद्धतीनं ठरलेला असतो आणि दुबईला 7 दिवसात
माणसांनी पोहोचल्यानंतर तिचे भाव बदललेले असतात. त्याच्यामुळं हे जे सगळे विषय आहेत, मी जे आधी सांगितलं की दुबई आणि कुवेतला मला चांगले बरे वाईट अनेक अनुभव आले, विदेशी लोकांचे आले आणि भारतीय लोकांचेही आले. तर त्याच्या मागचे हे कारण आहेत की हे जे छोट्या छोट्या गोष्टी एक्सपोर्ट मधल्या आहेत याची आपल्याला कल्पना नसते. तर निर्यातीमध्ये त्याच्या किमती ठरवण्याचं काम, योग्य मोबदला मिळवून देण्याचं काम ग्रीन ॲग्रो बाजार या ठिकाणी करते. विदेशी जे ग्राहक आहेत, जे बाहेर आहेत, त्या बाहेर सोबत खरेदी विक्री करून देण्याचं काम सुद्धा ग्रीन ॲग्रो बाजार या ठिकाणी करते. मी जसं सांगितलं की बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की निर्यातीसाठी वित्त पुरवठा करण्याचं काम केंद्र सरकार करतं, बँका त्याचं क्रेडिट घेतात, लेटर ऑफ क्रेडिट ते असतं. आणि एवढंच नसेल तर ईसीजीसी ही जी एक्सपोर्टसाठी कंपनी आहे, तर ही कंपनी विमा देण्याचं काम सुद्धा करते. म्हणजे तर याच्यावर केंद्र सरकारकडून आपल्याला एक्सपोर्टचा इन्सेंटिव्ह मिळतो. हा इन्सेंटिव्ह मिळवून देण्याचं काम सुद्धा ग्रीन ॲग्रो बाजार कंपनी या ठिकाणी करते. बऱ्याच वेळा आपण आपल्या व्यवसायासाठी कर्ज घेतो आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून उत्पादित होणारं उत्पादन जर आपण निर्यात करत असू तर त्या व्यवसायासाठी जे कर्ज आपण घेतलेलं आहे त्या कर्जाच्या व्याजामध्ये सवलत सुद्धा शासन आणि बँका देतात आणि ती सवलत मिळवून देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी ग्रीन ॲग्रो बाजार कंपनी करते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की अशा पद्धतीनं सरकारी परवानगी आणि प्रमाणपत्र असो, कस्टम हाऊस कोऑर्डिनेशन हा एक विषय आहे. आपल्याला निर्यात करायची असते, परंतु एका कस्टम एजंटच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं करावं लागतं. तर त्या कस्टम एजंट सोबत समन्वय असो, एक्सपोर्टच्या डॉक्युमेंटची पूर्तता असो, शिपिंग एजंट जो असतो, ज्या शिपमेंटच्या माध्यमातून आपण हे सगळं पाठवतो, तर त्या शिपिंग एजंट सोबत समन्वय असो, ज्या पोर्टवरून आपण पाठवतो, सहसा आपण JNPT या ठिकाणाहून आपला मुंबईवरून हा माल जातो, परंतु इतर ठिकाणाहून जर जात असेल तर त्या पोर्टच्या मॅनेजमेंट सोबत समन्वय असो आणि यासोबतच पोस्ट सेलिंग ॲक्टिव्हिटीज ज्या म्हटलं की विक्री केल्यानंतर मी जसं म्हटलं इन्सेंटिव्ह आहे, ड्युटी ड्रॉबॅक आहे, अशा अनेक गोष्टीमध्ये ग्रीन ॲग्रो बाजार या ठिकाणी काम करत असतं. त्या बाद काही उत्पादनं कोणते निर्यात केले पाहिजे, त्या उत्पादनांची मी यादीसुद्धा तुम्हाला वाचून दाखवली की पोल्ट्री फीड आहे, मीठ आहे, मसाले आहेत, सेंद्रिय गुळासारखे पदार्थ आहेत, फ्रूट ज्यूस आहे, पल्प आहे, असे असंख्य या ठिकाणी उत्पादनं आहेत. तर जे उत्पादनं आपण निर्यात करू इच्छित असाल आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या भागामध्ये जो कच्चा माल आहे त्या कच्चा मालावर आधारित जर आपण उत्पादन तयार करू शकलो तर ते निर्यात करणं जास्त सोयीचं आहे. साबुदाण्याचा सुद्धा विषय निर्यातीचा आहे, पण मग साऊथमधून आपण त्याचं रॉ मटेरियल आणायचं आणि इथं तो तयार करायचा आणि मग तो निर्यात करायचा. तर तुमच्या भागामध्ये म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये फळे आहे, भाजीपाला आहे, मका आहे, सोयाबीन आहे, कपाशी आहे, तर या माध्यमातून हरभरा आहे, या माध्यमातून जे जे आपण प्रोसेस करू शकतो अशा पद्धतीचे उत्पादनं जर आपण निर्यात करू शकलो तर निश्चितपणे त्याच्यामध्ये येणारा जो लॉजिस्टिकचा खर्च आहे, ट्रान्सपोर्टचा खर्च आहे, लेबरचा खर्च आहे, हँडलिंगचा खर्च आहे, असे अनेक खर्च या ठिकाणी कमी होऊ शकतात. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला कृषी खात्यानं आदरणीय डाबरे साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी बोलवलं, ही बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. येणाऱ्या काळात सुद्धा सर कृषी खात्यानं केव्हाही बोलवलं तर निश्चितपणे मी या ठिकाणी यायला तयार आहे. आणि मला जिल्ह्यामध्ये काम करत असताना निश्चितपणे असं सातत्यानं वाटायचं की राजर्षी शाहू संस्थेचा आज जवळपास 1000 कोटींचा व्यवसाय आहे, परंतु बँकिंगच्या व्यवसायासोबत आमच्या जिल्ह्यातला शेतकरी सुखी आणि समृद्ध झाला पाहिजे. याच्या हातामध्ये सोयाबीन, मका, हरभरा आहे, पण या माध्यमातून व्हॅल्यू ॲडिशन करून काही पैसा मिळाला पाहिजे, त्या पद्धतीनं काम करण्याची माझी खूप इच्छा होती. मध्यंतरी आपण लेअर फार्मिंगच्या माध्यमातून एक प्रयोग केला. जवळपास जिल्हाभरामध्ये आपण 2.5 लाख अंड्यांचं उत्पादन घ्यायचो, परंतु कोरोना असो, बर्ड फ्लू असो, EOC आणि मकाच्या सारख्या किमतीमधला चढ उतार असो, याच्यामुळं हवं तसं यश मिळालं नाही. ती एक फार मोठी खंत माझ्या मनामध्ये आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास 2.25 कोटी अंडे या ठिकाणी लागतात आणि फक्त 1.25 कोटी अंड्यांचं उत्पादन होतं. म्हणजे 1.25 कोटी अंड्यांचा गॅप फक्त महाराष्ट्राच्या अंडी उत्पादनामध्ये आहे. ही अंडी सगळी हैदराबाद मधून येतात, परंतु
दुर्दैव असं आहे डाबरे साहेब की अंड्यामध्ये नॅशनल एक्स कोऑर्डिनेशन कमिटी आहे, पण अंड्याचे रोजचे भाव ट्रेडर्स लोक ठरवतात. म्हणजे जो भाव शेतकऱ्यांनी, अंडी उत्पादक शेतकऱ्यांनी ठरवायला पाहिजे तसं होत नाही. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अंडी उत्पादन मध्ये आपण भरीव काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया. समृद्धी महामार्गानं आपल्याला एक फार मोठं दालन या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. मध्ये जेव्हा मी मुंबईला मंत्रालयामध्ये सावरगाव माळला आपल्या या ठिकाणी MIDC मॉल होते आहे, आम्ही ग्रीन ॲग्रो बाजारला कोल्ड स्टोरेजच्या संदर्भानं त्या ठिकाणी जमिनीची मागणी केली. तेव्हा असं कळालं की अदानी असो, रेमंड असो, या कंपन्या जवळपास 1,000 एकरांची या समृद्धीच्या पॅच मध्ये या कंपन्यांनी मागणी केलेली आहे. त्यांना त्या ठिकाणी वेअर हाऊसेस उभे करायचे आहेत, कोल्ड स्टोरेज उभे करायचे आहे आणि मॉल्स उभे करायचे आहेत. सिंदखेड राजा शाखेचं उद्घाटन झालं तर मी त्या ठिकाणी असं सांगितलं की बुलढाणा जिल्ह्यातल्या किंवा समृद्धीच्या पॅच मधल्या शेतकऱ्यांनी यानंतर एकही गुंठा जमीन विकायला नको. तुम्ही त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज बांधा, वेअर हाऊस बांधा. सगळे कोल्ड स्टोरेज आणि वेअर हाऊसेस ग्रीन ॲग्रो बाजार कंपनी भाडे तत्वावर घ्यायला या ठिकाणी तयार आहे. याचं कारण असं आहे की बँकिंग सोबत आपण एक नवीन मॉडेल आणलेलं आहे. सर, पोस्ट हार्वेस्टिंग प्रॅक्टिसेस जेवढ्या आहेत त्या प्रॅक्टिसेससाठी आपण एक नवीन मॉडेल या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे. आताच केंद्र सरकारनं अर्थसंकल्पामध्ये सांगितलं की डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्याला मालाची खरेदी विक्री करायची आहे. NCDX ही जी सरकारी कंपनी आहे तर जवळपास 30,000 कोटी रुपयांचा कमोडिटीचा खरेदी विक्रीचा व्यापार ती कंपनी करते. NEML 500 कोटी रुपयांचा व्यापार या ठिकाणी करते. हे सांगण्याचं तात्पर्य आहे की आमच्या शेतकऱ्यांना आता खेडा खरेदीमध्ये असंख्य अडचणी येतात. कुठला तरी एक गावातला व्यापारी येतो, माल घेऊन जातो आणि गायब होतो. चिखलीचे आणि आपल्या परिसरातले फार मोठे उदाहरण आहे. तर पोस्ट हार्वेस्टिंग मध्ये ज्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्या प्रॅक्टिसेस आपण करणार आहोत. शेतकऱ्यांनी वेअर हाऊसला माल आणायचा ग्रीन ॲग्रो बाजार कंपनीच्या, त्याला जर योग्य भाव वाटला तर त्यानं तो विकायचा आणि त्याला भाव पटला नाही तर त्यानं त्याचा स्टॉक करायचा. आणि ह्या ज्या मोठमोठ्या कंपन्यांचं मी सांगितलं, या कंपन्यांच्या माध्यमातून आपण या मालाची खरेदी विक्री करणार आहोत. त्याला त्या ठिकाणी वित्त पुरवठा सुद्धा या ठिकाणी करून देणार आहोत. तर निश्चितपणे एक चांगलं धोरण आपण येणाऱ्या काळामध्ये ग्रीन ॲग्रो बाजार कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी राबवत आहोत.